नमस्ते. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. असं म्हटलं जातं की सफ़र की मजा लेना हो तो साथ में सामान कम रखो, ज़िंदगी की मजा लेना हो तो दिल में अरमान कम रखो और चुनाव लड़ना हो तो साथियों को संभाल के रखो असं म्हटलं जातं. कारण कार्यकर्त्याशिवाय निवडणूक लढणं हे अशक्य आहे आणि कार्यकर्ते सांभाळणे ही इतकी साधी सोपी गोष्ट राहिलेली नाही. कारण आपण विशेषतः करमाळा तालुक्यामध्ये पाहतोय की प्रत्येक निवडणुकीला हा कार्यकर्ता माग एका बाजूला होता तर या वेळेला दुसरीकडेच असतो, पुन्हा तिसरीकडेच गेलेला दिसतो. आणि ही जी प्रचिती आहे हीच प्रचिती आता सन 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि आताच्या सन 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपणाला अनुभवायला मिळते. आता जर आपण पाहिलं तर सन 2019च्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा महत्त्वाचा सहभाग होता असे माजी आमदार जयवंतराव जगताप, त्याचबरोबर करमाळा शहरातील जो एक प्रबल गट म्हणून ओळखला जातो तो सावंत गट, हे दोन्ही गट विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्याबरोबर सन 2019च्या निवडणुकीमध्ये. आता सन 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर चित्र पाहिलं तर हे दोन्ही गट विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांना सोडून जगताप गट आणि सावंत गट यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार नारायणआबा पाटील यांना पाठबळ दिले आहे. याच प्रकारे आपण जर पाहिलं तर सन 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार रश्मीदेवी बागल यांची सर्व सूत्र ज्यांच्या ताब्यामध्ये होती असे युवा म्हणजे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे हे ते बागल गटाचे सर्व सूत्र यावेळेला हलवत होते. आणि यावेळेला संतोष वारे चक्क बागल गटाकडून नारायणआबांकडे गेले आहेत आणि त्यांच्या प्रचाराची धुरा या ठिकाणी सांभाळत आहेत. मागच्या निवडणुकीचा विचार केला तर बागल गटामध्ये RPIचे नेते नागेश कांबळे हे कार्यरत होते आणि यावेळेला नागेश कांबळे यांनी बागल गटाला बाजूला ठेवून विद्यमान आमदार संजय मामा शिंदे अपक्ष उमेदवार यांच्याकडे जात त्यांनी आपला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. सर्वात महत्त्वाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये बागल गटाचे उमेदवार रश्मी बागल यांच्या निवडणुकीत ज्यांनी प्रामुख्याने भूमिका निभावलेली होती असे भाजपाचे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रबळ कार्यकर्ते गणेश चिवटे हे बागल गटाबरोबर कार्यरत होते. यावर्षी त्यांनी महायुतीचा जो काही धर्म आहे तो धर्म सोडत त्यांनी चक्क अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांच्याकडं पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्तेही संजय मामा शिंदे यांच्याकडे गेले. आता मागच्या निवडणुकीमध्ये बागल गटाबरोबर असणारे शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधाकरजी लावंड यावेळेला नारायणआबा पाटील यांच्याकडे पक्षाच्या माध्यमातून गेले आहेत. तर गेल्या वेळेला नारायणआबा पाटील यांच्यासोबत असणारे महेश चिवटे की जे शिंदेगट शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्यांनी यावेळेला आबाच्या गटाला बाजूला ठेवून बागल गटाचे युवा नेते आणि शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय बागल यांना पाठिंबा देऊन त्यांचं काम करत आहेत. तर ज्येष्ठ नेते दशरथांना कांबळे हे गेल्या वेळेला नारायणआबा पाटील यांच्याबरोबर होते. यावेळेला श्री कांबळे यांनी अपक्ष उमेदवार प्राध्यापक रामदास झोळ यांच्याबरोबर किंवा त्यांना पाठबळ देऊन तिथं ते कार्यरत आहेत. तर हरिभाऊ मंगडे यांनी गेल्या वेळेला नारायणआबा पाटील यांच्यासोबत कामकाज केलं होतं. यावेळेला श्री मंगडे यांनी आबांना बाजूला ठेवून विशेषतः अपक्ष उमेदवार प्राध्यापक रामदास झोळ यांना त्यांनी पाठबळ दिलेलं आहे. गेल्या वेळेला ज्यांनी विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्यासोबत काम केलं असे कंदरचे सरपंच प्रतिनिधी भास्करांना भांगे हे मामाबरोबर होते. यावेळेला त्यांनी संजय मामा यांना बाजूला ठेवून त्यांनी नारायणआबा यांना पाठबळ दिलेलं आहे. गेल्या वेळेला मनसेचे तालुका प्रमुख संजय बाप्पू घोलप हे बागल म्हणजे रश्मीदेवी बागल यांच्यासोबत कार्यरत होते. यावेळेला त्यांनी
बागलांना बाजूला ठेवून विद्यमान आमदार आणि अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना पाठबळ दिलेले आहे। जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते राजेंद्र सिंह राजे भोसले यांनी गेल्या वेळेला विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांना पाठबळ दिलेलं होतं। यावेळेला त्यांनी मोहिते पाटलांच्या सूचनेवरून संजय मामा यांना बाजूला ठेवून विद्यमान राष्ट्रवादीचे उमेदवार नारायणआबा पाटील यांना पाठबळ दिलेलं आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर मनसेचे अशोक गोफणे, सचिन कनसे, श्रीकांत चव्हाण, सतीश फंड या युवकांनी यावेळेला बागल गटाला बाजूला ठेवून विद्यमान आमदार संजय मामा शिंदे अपक्ष उमेदवार यांना पाठबळ दिलेलं आहे। तसेच झरे येथील माजी सरपंच प्रशांत पाटील यांनी गेल्या वेळेला नारायणआबा पाटील यांना पाठबळ दिलेलं होतं। यावेळेला त्यांनी विद्यमान आमदार संजय मामा शिंदे अपक्ष उमेदवार यांना पाठबळ दिलेलं आहे। मागच्या निवडणुकीमध्ये नारायणआबा पाटील यांच्यासोबत कार्यरत असणारे आपल्या लव्हेचे सरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्य विलासदादा पाटील यांनी आबांना बाजूला ठेवून यावेळेला संजय मामा शिंदे यांच्यासोबत ते कार्यरत आहेत। सन 2019च्या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे यांच्यासोबत ज्यांनी अतिशय हिरिरीनं काम केलं असे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाषआबा गुळवे यांनी यावेळेला पवारांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नारायणआबा पाटील यांना पाठबळ दिलेलं आहे। अशाच पद्धतीनं मकाईचे माजी चेअरमन आप्पासाहेब झांजुर्णे हेही गेल्या वेळेला संजय मामा शिंदे यांच्यासोबत होते। यावेळेला तेही पवारांसोबत नारायणआबा पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत। गेल्या वेळेला नारायणआबा पाटील यांच्यासोबत कार्यरत असणारे युवा नेते ॲडव्होकेट अजित विघ्ने यांनी मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे जाऊन यावेळेला त्यांनी संजय मामा शिंदे यांचं कामकाज सुरू केलेलं आहे। त्याच पद्धतीनं बागल गटाकडे कार्यरत असणारे रामभाऊ पवार हेही यावेळेला संजय मामा शिंदे यांच्याकडे गेलेले आहेत। एकंदरीत हे काही महत्त्वाचे नावं आहेत, पण अनेक कार्यकर्ते इकडून तिकडं तिकडून इकडं अशा पद्धतीने गेलेले आहेत आणि ह्या बदलत्या कार्यकर्त्याच्या मताच्या आधारावरच नेमका उमेदवार कोण विजय होणार हे आपल्याला 23 नोव्हेंबरला समजणार आहे।